मुळात सिमेंटचे रस्ते जे बांधले आहेत या सिमेंटच्या रस्त्यांना जो काही बेस द्यायचा असतो तो बेस पहिला खाली मातीचा मोठा लेअर असतो, त्याच्यानंतर मुरुम आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीट आणि त्याच्यावरती मग तुमचा मूळ रस्ता. ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली गोष्टी झालेल्या नाहीत, कारण यांनी घाईघाईत जे काही टेंडर पास केलेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर दबाव ठेवून अमुक अमुक पावसाच्या अगोदर आम्हाला काम कंप्लीट करून द्या, हा जो काही दबाव होता कॉन्ट्रॅक्टरवर, त्याच्यामुळे ह्या रस्त्यांचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यामध्ये कामामध्ये काही दम नाही आहे. त्याचा हा परिणाम आहे, त्याची ही परिणिती आहे की जिथे जाईल तिकडे हे रस्ते खचत आहेत आणि त्याच्यामुळे वाहनांना हे असं 5-5 फूट खाली जावं लागतंय. सो ह्यात सरकार आणि महानगरपालिका प्रशासन हे सगळं फेल्युअर आहे आणि याची दखल शासन म्हणून, आता कारण प्रशासक असल्यामुळे राज्य शासनाने घ्यायला हवी, नगरविकास खात्याने घ्यायला हवी, त्यांच्या PWD खात्याने घ्यायला हवी. तर एकंदर कारभार हा जो काय आहे सध्याच्या सरकारचा, युती सरकारचा, हा सगळा सावळा गोंधळ आहे. त्या सावळा गोंधळामुळे ह्या सगळ्या परिस्थितीला नागरिकांना सामोरं जावं लागतंय आणि नागरिकांच्या पैशांचा चुराडा होतोय. 31 मे ही शेवटची डेडलाईन जी आहे आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना दिली होती. जोपर्यंत 31 मे ची डेडलाईन आहे तोपर्यंत लवकरात लवकर काम करा. एक्झॅक्टली. तुम्हाला मी सांगतो, खरं तर 20 हवी होती आणि पुढचे 10 दिवस जे पेंडिंग काही छोटी छोटी कामं राहतात ती आता एक्स्ट्रा ठेवली जातात. पण त्यांनी 31 मे दिली होती आणि नंतर जेव्हा 26 तारखेला जो पाऊस पडला त्या पावसानंतर त्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिली गेली, पटापट कावळा मलमपट्टी करा आणि कामं आटपा. त्याचे हे परिणाम आहेत. मी तेच सांगतोय, त्याचे हे परिणाम आहेत. आणि म्हणून म्हटलं की यांना काही पडलेले नाही. टेंडरमधून पैसा कमवायचा आणि पैशातून पुन्हा हे अशी निकृष्ट दर्जाची कामं झालेली असते ती पुन्हा खराब झाली की परत टेंडर काढायचं, परत पैसा कमवायचा, हा जो काय, आणि ह्या पैशातून निवडणुका लढवायच्या, यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. त्यांना लोकांशी काही पडलेली नाहीये, जनतेशी काही पडलेली नाहीये. जनतेच्याच पैशाने जनतेलाच कसा त्रास द्यायचा हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. काल इंद्रायणी पूल पडला, त्याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे पालकमंत्री आहेत पण त्यांना त्या ठिकाणी जायला वेळ नाहीये. ते साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत, कसं बघताय? खरं तर त्या इंद्रायणी पुलाला 8 कोटीचा निधी केव्हाच सँक्शन झालेला आहे. मला काही कळत नाही जिल्हाधिकारी आणि ह्या संबंधित यंत्रणेने त्याच्याकडे का लक्ष दिलं नाही. लोकांच्या तक्रारी होत्या की तो गंजला आहे, तो कधीही पडू शकतो. आणि असं असताना आणि निधी मंजूर झालेला असताना देखील पालकमंत्री म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून यांनी ह्याच्यावर गांभीर्याने पाहिला होतं. परंतु हे केवळ राजकारण ह्याच्यातच अडकलेले आहेत. ह्यांना समाजकारणाचं आणि लोकांचे काही पडलेली नाही. त्याचीच आता सुद्धा तुम्ही जसं उल्लेख केला की ते कारखान्याच्या इलेक्शनमध्ये अडकून आहेत, त्यांना तिकडे जायला देखील वेळ नाहीये. आणि मग विरोधक त्याचं पुन्हा त्याचं राजकारण करतात. विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, फक्त राजकारणामध्ये अडकलेले, लोकांच्या जीवितहानीशी किंवा लोकांच्या समस्यांशी, लोकांच्या प्रश्नांशी त्यांना काही पडलेली नाही. या संदर्भात राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की नेमकं एवढे दिवस जर तो पूल बंद होता तर मग तो पूल थेट बंद का नाही करण्यात आला? एक्झॅक्टली. व्यवस्था त्या ठिकाणी का नाही? जर तो पूल एवढ्या वाईट अवस्थेत असेल, जो पडू शकतो, तर तुम्ही तो बंदच करायला हवा होता. तो खरं तर ये जा करण्यासाठी तो फक्त वॉकिंग ट्रॅकसाठी ठेवला होता. तिथे गाड्यांना व्हेकल अलाउ नव्हत्या. तरी देखील तिकडे प्रशासनाचं लक्षच नाहीये. तिकडे एखादा पोलीस ठेवणं किंवा गार्ड ठेवणं, मार्शल ठेवणं, असं काहीतरी करायला होतं. पण कोणी गांभीर्य आहे, दुर्घटना होईपर्यंत आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलेलंच आहे शासनाने. दुर्घटना होऊ दे मग बघू काय करायचं, माणसं मरू देत मग बघू आपण काय, बळी जाऊ देत मग आपण बघू काय ते. अशा पद्धतीने शासनाची जर मानसिकता असेल तर लोकांनी देखील हा विचार करायला पाहिजे मतदान करताना. ग्रामपंचायतीनं पत्र दिलं होतं की हा पूल बंद करण्यात यावा कारण या पुलाची अवस्था नीट नाहीये. पत्रव्यवहार देऊन सुद्धा तो पूल बंद करण्यात. मी तेच म्हटलं, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, संबंधित जी काही यंत्रणा आहे, तुम्हाला जर तिकडचे स्थानिक ग्रामस्थ लोक सांगतायत की हा पूल आता कधीही पडू शकतो मोठ्या पावसाने, तर तुम्ही तो बंद करायला हवा होता ना. किमान त्या पावसाचे 2-3 महिने तरी बंद करायला हवा होता. तो केला नाही. आणि त्याची म्हणजे मला कळत नाहीये की प्रशासनाला लोकांशी पडलेली आहे की नाही. केवळ त्यांना त्यांचं राजकारण, 24 तास राजकारणामध्ये ते अडकलेले असतात. लोकांनी तुम्हाला जर एखाद्या पदावर बसवलं आहे तर त्या पदाची जी कामं आहेत, त्या पदाचं जे कर्तव्य आहे ते तुम्हाला करायला हवं की नको. की तुम्ही 24 तास राजकारण आणि राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण एवढंच करत राहणार आहात. जनतेने देखील आता विचार करायला हवा की तुम्ही कोणाला निवडून देताय, अशा गाढवांना निवडून देताय का.
आज मनसेची बैठक पार पडली आणि एकंदर स्वतः राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करत होते. नेमकं काय सूचना आहेत किंवा आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने? आणि केंद्रीय समितींच्या बैठका होत्या, जशा अगोदर झाल्या तशा आजही झाल्या. आज शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष या केंद्रीय समित्यांच्या बैठका झाल्या. त्याच्यामध्ये गेली 2-2.5 महिने केंद्रीय समितीवर असणारे आमचे जे सदस्य आहेत ते विविध विभागामध्ये जाऊन शाखानिहाय बैठका घेत होते. उपशाखाध्यक्ष शाखाध्यक्षांना भेटत होते. त्यांच्या काही समस्या आहेत त्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि तिथे काय हर्डल्स येत आहेत, काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत, याची साधारण साधक बाधक चर्चा झाली आणि ती राज ठाकरे साहेबांनी ऐकून घेतली. ऐकून घेतल्यानंतर त्याच्या पुढे काय करायचं त्यांनी ते तसे निर्देश नेत्यांना दिलेले आहेत. धन्यवाद. हे मेट्रो बस सर मुंबई में हर बार मुंबई बोलो मुंबई. सर मुंबई में हर बार जो है रास्ते की समस्या सामने आ रही है. आज फिर से जो मुंबई का गिरगांव का इलाका है वहाँ पे मेट्रो स्टेशन के बाजू में ही फ्रेंच बस का टायर जो है वो 3 से 4 फीट जमीन के अंदर गया है. किस तरह से देखते हैं? मुंबई में जो कंक्रीट रस्तों का काम हुआ है उसमें बहुत जल्दबाजी हुई है, जो कि उसको जो टाइम देना चाहिए, क्यूरिंग पीरियड रहता है वो देना चाहिए, वो दिया गया नहीं है. 31 मई तक वो काम कंप्लीट करना था, इसलिए वो कॉन्ट्रैक्टर लोगों ने भी वो काम खींच के लिया है और उसी वजह से वो काम बराबर हुआ नहीं है. और उसका नतीजा है कि अभी हर रास्ता नीचे जा रहा है और व्हीकल उसमें अटक रही है. और उसमें मुंबई महानगर पालिका प्रशासन और राज्य सरकार दोनों भी जिम्मेदार है. सर पुणे की घटना के ऊपर आपके जो पक्ष प्रमुख है राज ठाकरे उन्होंने ट्वीट किया है, क्या कहना है मनसे का? कहना क्या, राज ठाकरे साहब ने यही कहा है कि अगर वो ब्रिज खराब हो गया था, लोगों ने भी कंप्लेंट की थी, वो बारिश के सीजन में बंद करना चाहिए था, क्यों नहीं किया? किसी को उधर के जो कलेक्टर है या उधर के जो पालक मंत्री है उन्होंने इस ऐसे सब्जेक्ट के ऊपर खुद गौर करके काम करना चाहिए, जो हुआ नहीं है और उसकी जिम्मेदारी वो दोनों ने लेनी चाहिए. राज्य के जो उप मुख्यमंत्री है वो वहाँ पे जाने के बदले तो वही पालक मंत्री है उधर के, उनके जो शुगर फैक्ट्री का इलेक्शन है वो ज्यादा इम्पोर्टेंट लगता है, इसीलिए वो उधर बिजी है, इसलिए वो उधर जा नहीं पा रहे. अगर लोगों ने भी सोचना चाहिए कि किसको चुन के देते हैं वो, और अगली बार जो चुना होगा तो वो जो भी वोटिंग करेंगे वो सोच के वोटिंग करे. यही आपके जरिए उनको बताना चाहता हूँ मैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.